नमस्कार मैत्रिणींनो, आज नवरात्रीचा पहिला दिवस. तर आज मी बनवले भगर आणि आमटी. चला तर मग बनवायला घेऊया. तर 9 दिवसाचे 9 फराळ दाखवणार आहे. तर त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवणार आहे. तयारीसाठी मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. मिरची वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये. तर मिरची वाटून झाली की आपल्याला लगेच भगर भाजून घ्यायची आहे. तर इथे मिरची पण वाटलेली आहे. आता इथं भगर भाजायला घेतलेली आहे. भगर पण मस्त अशी भाजून घ्यायची आहे. त्याचा कलर चेंज व्हायला नाही द्यायचं आहे. तर भगर भाजून झाली की पण आता याला थोडंसं थंड करायचं आणि थोडंसं धुवून घ्यायचं आहे भगरला. भगर भाजून धुतली ना तर सुटसुटीत होते, त्यासाठी भगर भाजायची. आमटीसाठी मी शेंगदाणे भाजलेले आहेत. शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत. आता त्या भगरसाठी आपण फोडणी देऊया. तर तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे, बाकी काहीच नाही टाकायचं आहे. आणि आपल्याला ती धुतलेली भगर आहे ना ती सगळी टाकायची आहे त्याच्यामध्ये. आणि मीठ टाकायचं आणि गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. गरम पाणी टाकलं ना तर सुटसुटीत होते, चिकट होत नाही. तर आमटीसाठी मी शेंगदाणे आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. पाणी टाकून त्याला अशी पेस्ट बनवून घेणार आहे. तर बघा इथं आपली भगर पण शिजत आली आहे. आता आमटीला आपल्याला फोडणी मारायची आहे. आमटीसाठी मी टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता आणि मी हिरवी मिरची वाटून घेतली होती ना ती टाकलेली आहे. तर ती व्यवस्थित फ्राय झाली की आता इथं बटाट्याचा किस केला होता, तो बटाट्याचा किस आपल्याला त्या आमटीच्या ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर मस्त असं फिरून घ्यायचं आहे. बटाट्याचा किस का टाकायचा, तर खूप टेस्टी आमटी होते, त्यासाठी मी बटाट्याचा किस टाकलेला आहे. तर तुम्हाला टाकायचं टाका, नाही टाकलं तरी चालतं. तर आता बघा मिक्सरमध्ये मी शेंगदाणे बारीक केले होते ना ते सगळे टाकायचे. तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घ्या आणि मीठ टाका. आता इथं भगर पण आपली बघा, पाहू शकता किती सुटसुटीत अशी मस्त भगर झालेली आहे. बघा मस्तच अशी झालेली इथं आमटी भगर तयार झालेलं आहे. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवणार आहे. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. मस्तच असं खूपच छान झालं होतं. तर या तुम्ही पण उपवास सोडायला. भगर आणि आमटी मस्तच असं झालेलं आहे. तर बघा आमटी पण किती छान अशी झालेली आहे. खूपच छान असं झालेलं होतं. मस्तच असं झालेलं आहे. चला तर मग बाय.